एक्सक्यूज मी. येस. हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे म्हणजे? किती गुळगुळीत आहे. घसरून पडेल ना मी. प्लीज ते खाली ठेवा. या पादुका चुकून जर मी खाली ठेवलं ना तर तुझ्या विज्ञानाच्या रांगा लागतील दर्शनासाठी. चालेल? तिकडे बघू नको, इकडे बघ. चल चल, मीटिंगला उशीर होतोय. चल चला. येस. ओ राईट बंधू, आमच्या पुष्पक विमानाच्या डिझाईनची कॉपी केलीत ना. चलताय, सवयच आहे तुम्हाला ती. हॅलो अल्बर्ट आइन्स्टाईन, तुम्ही म्हणाला होतात ना E is equal to mc square, but when the velocity of light is constant. पण जर मी प्रकाशाचा वेगच बदलला तर E is equal to mc square हे कोलमडून पडेल आणि उरेल फक्त E. E मीन्स एनर्जी, आणि एनर्जी म्हणजे मी. नयनम छिंदंती शस्त्राणि नयनम दहति पावकः. ओ हे न्यू जर्सी, कम हिअर. व्हॉट इज दिस? याचा फोटो का लावला इथे? म्हणजे नाही, म्हणजे असे काय दिवे लावले त्यांनी? या जगात जे दिवे लागतात ते त्यांच्यामुळेच. हो, म्हणून फोटो. मग माझा फोटो का नाकारलास तू? तुम्ही असे काय दिवे लावलेत? जो रोज सकाळी पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तो दिवा मी लावलाय, म्हणजे सूर्य. आणि त्याचं तुम्हाला बिलही येत नाही. तुम्ही मानव जातीनं या जगामध्ये जेवढे बल्ब लावलेत ना तेवढे सूर्य फिरवतो मी ब्रह्मांडामध्ये. हाच थॉमस म्हणाला होता, If electricity is creativity, then there should be one creator, but I am not. म्हणजे वीज ही निर्मिती असेल तर कोणीतरी निर्माता असणारच. कोण आहे? मी आहे. Come on, let's go. कॉन्फरन्स रूम मध्ये देखील माझ्यासोबत येणार आहात का? यत्र तत्र सर्वत्र वी आर एकत्र. या अशा कपड्यात? कपडे? हे जे गुंडाळ आहे ते? हा माझा युनिफॉर्म आहे. सगळ्या जगाने मान्य केलाय. तसे कोणाला दिसणार आहे मी? मला दिसतंय ना, त्याचा तरी विचार करा. हे असले कपडे नाही चालणार माझ्या कॉन्फरन्स रूम मध्ये. नाही चालणार. आम्ही विचार करा केला. वेलकम राघव शास्त्री. या या ना, तुमचीच वाट पाहत होतो. वेलकम. काय झालं का रे तुझ्या आधी टच? सेम टू सेम. फक्त तुझ्या काय टायर नाही मिळाला. मॉलमध्ये शॉर्टेज होतं. हा, तू काय बोल नको. सगळे टपलेत. ढापणे जरा जास्तीच टपलाय. भेटतं ना. ओके, गुड गुड. एनी प्रॉब्लेम मिस्टर शास्त्री? तुम्हाला या खुर्चीत बसायचंय का? या ना, या बसा. सत्यानाश, कसा बसलायस? मी कसा बसलोय? बाहेर पाय टाक. ग्रेसफुली टाकतो. कारणवडी करू. दॅट्स लाईक ए गुड बॉय. डॉक्टर व्यास प्लीज. मी सगळ्यांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. राघव, प्लीज ओपन युअर आवर प्रोजेक्ट. अरे लॅपटॉप काय काढतोयस? काय दाखवणारच काय लोकांना? First of all, good morning everyone. Dr. Vyas, thanks for your wishes. पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. महाराजांना कुलपात बंद करणाऱ्या माणसाच्या घरचं पाणी सुद्धा नकोय मला. त्याला जाब विचारायला आले मी. मी तुम्हाला जाब विचारत नाहीये, पण उत्तर समाधानकारक द्या. काय समाधान मिळालं त्याला महाराजांचं देऊळ बंद करून? कुठलं समाधान मिळालं त्याला त्या बिचाऱ्या रिक्षावाल्याला मारहाण करून? आणि महाराजांच्या भक्तांना त्रास देणं यातच जर त्याला समाधान असेल ना, तर एका महाराजांच्या भक्ताचं तळतळाट आहे त्याला. तो कधीही सुखी होऊ शकणार नाही. काल काय झालं? माझा 5 वर्षाचा मुलगा असंच खोटं बोलत होता. काय झालं? त्याच्या हातून माझा मोबाईल पडला आणि फुटला. ओके ओके ओके.
त्यांनी सांगायचं की की बाबा सॉरी, माझ्याकडून चुकून मोबाईल पडला आणि फुटला. पण तो असं म्हणला, बाबा तुमच्या मोबाईलला शिंकाने आणि पडला. I can't believe that. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. Okay. राघव, तुम्ही दिलेलं आणि बल्लाळांच्या मुलाचं दोन्ही कारणं अतिशय पोरकटपणाची आहेत. डॉक्टर व्यास, माझ्या मुलीनी चुकून काही बटणं दाबली आणि माझं प्रोजेक्ट लॉक झालं, दॅट्स ऑल. का मुद्दाम लॉक केलं? हा, का एका रात्रीत कोणीतरी जास्त पैसे दिले आमच्यापेक्षा? पाकिस्तानी का? माइंड युअर टंग, डॉक्टर बल्लाळ. अजून 7 दिवसांनी मला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. मी सगळ्यांना तसं कळवून बसलो आणि सुरक्षेसंबंधी इतक्या महत्वाच्या विषयावर मी कुठलाही एक्सक्यूज देऊ शकणार नाही. ए व्हाईट हाऊस, मी इकडे आहे. काय झालं, मी जिकडे बसलो होतो ना तिकडे एसी खूप पॉवरफुल आहे. थंडी वाजायला लागली. शालही आणलेली नव्हती. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा, शिव्या खा. एक वेळ माझ्या हातून काम होत नाही असं सांगून तुला पळता आलं असतं आधी, पण आता नाही. डॉक्टर व्यास, माझ्या मनात आलं तर मी इमिजिएटली अमेरिकेला जाऊ शकतो. तुमचं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट मला अडवू शकत नाही. पण जोपर्यंत तुम्ही केलेले आरोप मी खोटे ठरवत नाही, तोपर्यंत मी हा देश सोडणार नाही. हो शास्त्री, शास्त्री, मिस्टर शास्त्री, अहो शास्त्री, कुठल्याही प्रकारची सहानुभूती द्यायला आला असलात तर गेट लॉस्ट. माझ्या मते सहानुभूती ही पण अंधश्रद्धाच आहे. अहो द्यायचीच असेल तर श्रद्धा देऊ नये एकमेकांना. तुमची श्रद्धा माझा हा पासवर्ड अनलॉक करणार आहे का? ठीक आहे, मग सत्यजित देईल. व्हॉट? माझा मित्र डॉक्टर सत्यजित कुठलाही पासवर्ड सहज हॅक करू शकतो. बेस्ट हॅकर इन द वर्ल्ड. हे सॉफ्टवेअर मी US मधून स्पेशली कोड करून घेतलंय. अडचणीत असलेल्या माणसानी असं तुझं माझं करू नये. मिळेल ते घ्यावं. व्हॉट यू मीन? त्यांना म्हणायचंय आडला हरी गाढवाचे पण पाय धरी, असं त्यांना म्हणायचंय. नाही, सत्यजित माणूस आहे तुम्ही ना. मध्ये मध्ये बोलू नका हो. अहो पण मी मध्ये मध्ये कुठे बोलतोय? पहिल्यापासून तर मीच बोलतोय. मला अर्जंटली डॉक्टर सत्यजितशी बोलायचं. माहिती नाही सध्या कुठे आहेत ते, पण माहिती मिळाली ना की कळवतो तुम्हाला. आणखीन एक सांगू, स्वामीं शपथ, तुम्ही चुकीचं कधीच वागणार नाही. अहो चेहराच सांगतो. सत्यजितचा पत्ता मिळाला की कळवतोच. देव 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 देव, आमचा देव, आमची परंपरा, आमचा इतिहास, आमचा अध्यात्म, तेच दॅट. काय फायदा तरी काय या सगळ्याचा? आमच्या अध्यात्माला इतकं खिसगंटीत काढू नकोस. अध्यात्म म्हणजे रेषा, लाईन, अनंताकडून अनंताकडे जाणारी. आणि तुझं विज्ञान म्हणजे रेषाखंड, सेगमेंट, शून्यापासून 1 पर्यंत जाऊन थांबणार. 0101 बायनरी लिमिटेड. हा तुमचा देश आणि हे तुमचे भक्त. हा माझा देश आणि हा माझा भक्त. मगाशी जे सिग्नल तोडून गेले ना, त्यांनी दिवसात 4 वेळा जरी माझ्या आरत्या केल्या तरी मी त्यांच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही. पण हा जो सिग्नलवर थांबलाय, हा भले नास्तिक असेल, भले मला नाव ठेवेल, पण माझा वरदहस्त कायम त्याच्या डोक्यावर असेल. कारण सिग्नलवर देश ओळखला जातो. म्हणून म्हटलं, सिग्नल पाळ, मी तुझ्या पाठीशी आहे. राघव, कोणीतरी बाई आल्यात. कशाला? अरे ते मंदिर बंद झालंय म्हणून चिडल्यात त्या भयंकर. कोणाला पुळका आलाय त्या स्वामींचा? मला पुळका आलाय. कोण समजतोस कोण तू? राघव, राघव, अरे
अरे बोल ना काहीतरी, काय चाललंय हे? आई आहे माझी. प्लीज बसा ना तुम्ही, प्लीज. मम्मा 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 आय वॉन्ट युअर सेल्फ फॉर अ व्हाईल. आत्ता म्हणजे आत्ता. युअर डॅडाज मम्मा. डॅडा? पण डॅडाची मम्मा तर डेड झाली आहे ना. मराठी सिरियलला लाजवेल असा सीन चाललेला आहे. अरे हा पोलीस भरती झाला तवा फिटनेस टेस्ट होत्या का नाही? आईला कसली आहे? हा? म्हणजे कसली फीट आहे साहेब? अगो बाबू, रिलॅक्स रिलॅक्स. साहेब बाया बघण्यापेक्षा ती रिक्षा बघा की. त्याच्या हातामधली बॅग बघा ना. या बॅगकडे बघूनच कुत्र भुकत होत ना. म्हणजे कोण ह्याच बॅगेत होतं? अच्छा अच्छा, याच्यासाठी अख्खं रॉ डिपार्टमेंट पुण्यात आले होय. काय झालं सर? राघव शास्त्री. तू मला सांगितलं होतंस की तुझे आई बाबा लहानपणीच गेलेत म्हणून. तू अनाथ आहेस असं सांगितलं होतंस. मी कालही अनाथ होतो आणि आजही अनाथ आहे. का घेतलंस तिला आत? हा? तिला आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर काढायचं. थ्रो हर आउट. नाही तर थांब, मीच काढतो. तो 10वीत असतानाच त्याचे वडील गेले. त्यांच्या जाण्याला मीच जबाबदार आहे असं समजून शिक्षणासाठी जो घरून गेला तो गेलाच. आज 15 वर्षांनी बघते ग त्याला. पण राघवचे बाबा कसे गेले? खून झाला होता माझ्या वडिलांचा. खून झाला होता माझ्या वडिलांचा. या बाईनी आणि या माणसानी मिळून केला होता त्यांचा खून. राधापूरच्या 1 मिनिटात ही बाई या घराच्या बाहेर पाय. राघव 1 मिनिट. ऐकू नाही आलं का मी काय बोललो ते? बाहेर कशाला रे? हाकलवून देते ना. हा, पण फक्त सणाला काय उत्तर देऊ ना तेवढं सांगून ठेव. हा, आणि आता तर तिला कळलंय की तिच्या डॅडाची मम्मा डेड नाहीये. आता तूच सांग, तुझा इगो जास्ती इम्पॉर्टंट आहे की त्या 5 वर्षाच्या मुलीचे इमोशन्स? याचं उत्तर दे फक्त. अरे बाबा! ओके? राधा, काय? तिथे बसू नकोस. का? मिस्टर सायंटिस्ट, काहीतरी पटेल असं कारण सांगा. प्लीज प्लीज तिथे बस प्लीज.
थँक्यू. मॅड. मिस्टर देशपांडे, का सारखा सारखा फोन करताय? तुमचं काम झालं. आता तुमच्यावर कोणीही आरोप करू शकणार नाही. हा गेट टू द पॉइंट. अहो, सत्यजितचा पत्ता सापडला. आता श्रीहरिकोट्याला आहे तो, आंध्र प्रदेश मध्ये. आता या सिच्युएशन मध्ये मी श्रीहरिकोट्याला जाऊ? अहो, काय करणार मिस्टर शास्त्री, तुमच्याकडे 2च पर्याय आहेत. लोड देऊ का? लोड देऊ? नाही, गोड दिसेल म्हणून म्हटलं मी. पहिला पर्याय म्हणजे सत्यजितला श्रीहरिकोट्याला जाऊन भेटणे, आणि दुसरा पर्याय तुम्हाला मान्य नाही. कुठला? सरळ माझ्या स्वामींना शरण जाणे. अहो, ते बघतील सगळं काही. बुद्धीला गंज लागलेली लोक असं साकडं घालतात. मग सत्यजितला श्रीहरिकोट्याला जाऊन भेटणे हाच त्यातल्या त्यात सोपा मार्ग आहे. मी सत्यजितशी बोललेलो आहे, त्याचा नंबर तुम्हाला पाठवतो. हॅपी जर्नी. हे बघ राघव, नक्की काय झालंय मला माहित नाहीये, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर श्रीहरिकोट्याला असेल ना, तर समज तुझं उत्तर तुला मिळालं. अरे, श्रीहरिकोट्याला जाता जाता 200-250 किलोमीटरवरती तर आधी आहे पिठापूर. 200-300 मीटरवर जरी असतं तरी माझी मान तिथे वळली नसती. अरे तू तर आमच्या चित्रगुप्तांपेक्षा भारी आहेस की. विधिलिखित कळल्यासारखंच बोलतोस तू. हा, फक्त ऐकायचं, नाही तर डायरेक्ट दवाखाना वेड्यांचा. मी माझ्या नासामधल्या काही कलिग्सना कन्सल्ट केलं, पण ते सगळे म्हणतायत की हे प्रोजेक्ट ओपन करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे देशपांडेंच्या फोनचा मला विचार करावा लागेल. हे म्हणजे कसं झालं? विज्ञानाच्या तंगड्यामध्ये विज्ञानाचं तंगडं सोडवता सोडवता अमेरिकन घोडं झालं लंगडं. मी आत्ता काही बोलत नाही, बट द डे आय क्रॅक माय प्रोजेक्ट दॅट डे विल टॉक. राधा, पुढच्या 10 मिनिटात आपण इथून निघतोय. आवरायला घे. 1 मिनिट. आपण म्हणजे कोण हे क्लिअर कर आधी. हा, अरे वारे माझी झाशीची राणी. आपण म्हणजे कोण? ठरव तूच. माझ्या नवऱ्यानं सुरू केलेली परिक्रमा माझ्या मुलाकडनं पुरी होऊ दे. तथास्तु. हॅलो राघव, तुला ताबडतोब दिल्लीला हलवावं लागणार आहे. 1 तासाभरात पुण्याहून दिल्लीची फ्लाईट आहे. नारायणी पोहोचेल. का? नाही, माहित नाही. सगळ्या सिक्युरिटी एजन्सीज कडनं तेच सांगण्यात आलेलं आहे. तुझा लॅपटॉप आणि सगळी सॉफ्टवेअर बंद करावी लागतील, लॉक करावी लागतील. तसा PM ऑफिस कडनं आदेश आहे. मिस्टर व्यास, प्रश्न नक्की माझ्या सिक्युरिटीचा आहे का माझ्या प्रामाणिकपणावर संशय आहे तुम्हाला? माझ्या देशापेक्षा तुझा प्रामाणिकपणा महत्वाचा नाहीये. तुम्हाला नसेल, पण मला आहे. माझ्यावर सगळे घाणेरडे आरोप केले, त्याचं काय? जोपर्यंत मी हे प्रोजेक्ट ह्याच लॅपटॉपवर ओपन नाही करत तोपर्यंत मी शांत नाही बसणार. गो टू हेल. काय झालं? गो टू हेल व्हॉट? असं सांगितलं आपल्या सगळ्यांना. साहेब, आमचं काही चुकलं असलं तर आम्हाला माफ करा बाबा, पण आमचं देऊळ उघडावं. आपलं ठरलंय ना, साहेब. जिथे जिथे तू तिथे तिथे मी. आता ही इथं राधा, काय वाचव. करतेय? इथे फक्त मी. काय? तू प्लीज मागे बस. का? राधा, प्लीज डोंट ट्राय माय पेशन्स यार. प्लीज मागे बस. काय चाललंय हो तुझं? मी इथेच बसणार. अरे ते प्लीज मागे बस. प्लीज. अरे बापरे. थँक्यू. चला. हॅलो मिस्टर देशपांडे, राघव शास्त्री बोलतोय. अहो, हा कोणाचा नंबर आहे? तुमचा नंबर. देशपांडे, मी ऐकायला नाही, बोलायला फोन केलाय. बोला बोला. हा बोला. मला एक सांगा मिस्टर देशपांडे, हा, तुम्हाला माझ्या कामावर किंवा माझ्यावर संशय? अहो शास्त्री, हा काय प्रश्न झाला तुमचा? थँक्स. मी कुठे चाललोय फक्त